ताज्या बातम्यांसाठी लोकशाही न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, लोकशाही न्यूज मध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। कोरोनामुळे राज्यामध्ये जैववैद्यकीय कचऱ्याचा म्हणजेच बायोमेडिकल वेस्टचा प्रश्न आवासून उभा राहिलाय। राज्यामध्ये रोज सरासरी 60 टन बायोमेडिकल वेस्ट जमा होत आहे आणि त्याची विल्हेवाट लावायला राज्यामध्ये 30 केंद्र आहेत आणि त्यांची रोज 75 टन वेस्टची विल्हेवाट लावण्याची क्षमता आहे। परंतु कोरोनामुळे रोज 30 टन कोरोनाच्या बायोमेडिकल वेस्टची भर पडते आणि त्यामुळे आता राज्यात एकूण 90 टन बायोमेडिकल वेस्टची निर्मिती होते आणि त्याची विल्हेवाट लावण्याची आपल्या केंद्रांची क्षमता दिवसाला 60 टनांची आहे। त्यामुळे कोरोनामुळे निर्माण होणाऱ्या अतिरिक्त 30 टन मेडिकल वेस्टचं करायचं काय असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। आणि या संदर्भामध्ये अधिक जाणून घेण्यासाठी यावेळेला आपल्या सोबत चेतन बोराजी मान्यवर जोडले गेलेले आहेत। त्यांच्यापासून खरं तर सुरुवात करणार आहोत। चेतनजी, खूप खूप स्वागत आजच्या या चर्चेमध्ये। सुरुवातीला मला महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे की ज्या वेळेला आपण चर्चेला विषय घेतलेला आहे की बायोमेडिकल वेस्ट या शब्दाचा किंवा या गोष्टीचा नेमका अर्थ काय आहे, त्याची व्याख्या काय आहे? हे वेस्ट जो आहे हा हॉस्पिटल मधलं जो ट्रीटमेंट घेतलं झालं पेशंटचं, त्याच्यात इन्क्लुडिंग त्याचे बॉडी पार्ट, ब्लड, फ्लुइड, जे काही ऑपरेशन करण्याच्या वेळेला जे काही मटेरियल निघतं, वेस्ट मटेरियल, दॅट इज कॉल्ड बायोमेडिकल वेस्ट। बरं, नक्की चेतनजी, जसं तुम्ही सांगताय की रोज ट्रीटमेंट आणि त्यानंतर उपलब्ध होणारा किंवा त्याच्यातून निर्मित होणारा जो कचरा आहे त्याला आपण बायोमेडिकल वेस्ट असं म्हटलं जातं। मात्र बायोमेडिकल वेस्ट हे किती स्वरूपांचं असतं? म्हणजे अगदी थोडक्यात सुटसुटीत शब्दात जर मला विचारावं असं वाटलं तर असं की ज्यावेळेला आपण सोसायटीतून एरवी कचरा बाहेर देतो त्यावेळेला ओला आणि सुका असे दोन वेगवेगळ्या प्रकारे आपण हा कचरा देण्याचं जे आहे ती पद्धत असते। बायोमेडिकलमध्ये देखील अशाच प्रकारे, कारण ट्रीटमेंट या वेगवेगळ्या स्वरूपाच्या आहे, त्यामुळे बायोमेडिकल वेस्ट जे आहे ते देखील त्या स्वरूपाचं असतं का? याविषयी काय सांगू शकाल चेतनजी? तांत्रिक कारणामुळे माझा आवाज त्यांच्यापर्यंत या क्षणाला पोहोचत नाही। आजचा विषय आपण पुन्हा एकदा समजून घेऊयात। कोरोनामुळे राज्यात जैववैद्यकीय कचऱ्याचाच म्हणजेच बायोमेडिकल वेस्टचा प्रश्न या क्षणाला आवासून उभा आहे। राज्यात रोज सरासरी 60 टन बायोमेडिकल वेस्ट जमा होत आहे आणि त्याची विल्हेवाट लावायला राज्यामध्ये एकूण 30 केंद्र या क्षणाला आहेत। त्यांची रोज 75 टन वेस्टची विल्हेवाट लावण्याची क्षमता आहे। पण कोरोनामुळे रोज 30 टन कोरोनाच्या बायोमेडिकल वेस्टची देखील भर पडते आणि त्यामुळे आता राज्यात एकूण 90 टन बायोमेडिकल वेस्टची निर्मिती देखील होती आणि त्यांची विल्हेवाट लावण्याची आपल्या केंद्रांची क्षमता दिवसाला 60 टनांची आहे। त्यामुळे कोरोनामुळे निर्माण होणाऱ्या अतिरिक्त 30 टन मेडिकल वेस्टचं करायचं काय असा प्रश्न यावेळेला आवासून उभा आहे। रोज आपण बघतोय की कोरोनाशी लढण्यासाठी फार मोठ्या प्रमाणामध्ये यावेळेला मास्कचा वापर केला जातोय, विविध प्रकारच्या टेस्ट घेतल्या जात आहेत, त्यानंतर त्या संदर्भातल्या काही ट्रीटमेंट्सही सुरू आहेत। या सगळ्यांमधून ज्यावेळेला हा कचरा म्हणून निर्मित होतो, एकदा या वस्तूंचा वापर झाला की त्यानंतर या वस्तू कामाच्या उरत नाही, त्यावेळेला कचऱ्याचं स्वरूप या वस्तूंना प्राप्त झालेलं असतं आणि मग या बायोमेडिकल वेस्टचं करायचं काय हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो आणि त्याच निमित्तानं बायोमेडिकल वेस्टचं करायचं काय हा आजचा आपला महत्त्वाचा प्रश्न आपण उपस्थित केलेला आहे। त्या संदर्भातली चर्चा तर होणार आहे। मात्र या क्षणाला एक गोष्ट आणखी जाणवते, ती म्हणजे अशी की ज्या वेळेला मोठ्या शहरांचा आपण विचार केला किंवा राज्याचा आपण विचार केला तर राज्यात जैववैद्यकीय कचरा जो आहे तो तयार होण्याची जर आपण सरासरी पाहिली तर 60 टन बायोमेडिकल वेस्ट हे जमा होत आहे आणि त्याची विल्हेवाट लावायला राज्यात जवळपास 30 केंद्र आहेत आणि त्यांची रोज 75 टन वेस्टची विल्हेवाट लावण्याची क्षमता जरी असली तरी देखील कोरोनामुळे रोज 30 टन कोरोनाच्या बायोमेडिकल वेस्टची आणखी त्याच्यामध्ये भर पडते। त्यामुळे पूर्वीचा 60 आणि नंतरचा 30 अशा प्रकारे एकूण 90 टन बायोमेडिकल वेस्टची निर्मिती ही सातत्यानं होती आहे आणि त्याची विल्हेवाट लावण्याची आपल्या केंद्रांची क्षमता दिवसाला देखील 60 टनांचीच आहे। त्यामुळे 30 टन कचऱ्याचं करायचं काय हा महत्त्वाचा प्रश्न त्यामुळे उपस्थित होतो। त्यामुळे कोरोनामुळे निर्माण होणाऱ्या अतिरिक्त 30 टन मेडिकल वेस्टचं करायचं काय
या प्रश्नाचं समाधान शोधण्याचा आज आपण या चर्चेमध्ये प्रयत्न करणार आहोत. चेतन बोरा आहेत, यावेळेला डायरेक्टर आहेत ते वॉटर ग्रेस कंपनी वेस्ट मॅनेजमेंटचे. चेतन बोराजी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत. एका बाजूला आपण चर्चा करत होतो की बायोमेडिकल वेस्ट म्हणजे नेमकं काय, मात्र बायोमेडिकल वेस्टमध्ये देखील आपल्याला फरक वेगवेगळा करता येतो का? जसं एखाद्या सोसायटीतून कचरा उचलला जातो त्यावेळेला ओला कचरा आणि जो कोरडा कचरा आहे तो वेगवेगळा ठेवला जात असतो, मात्र ज्यावेळेला बायोमेडिकल वेस्ट निघतं त्यावेळेला याच्यातही अशाच प्रकारे सेग्रिगेशन केलेलं असतं का, याची देखील विभागणी झालेली असते का? चेतनजी. सेग्रिगेशन असतं याच्यात. त्याच्यात येलो कॅटेगरी, रेड कॅटेगरी, ब्ल्यू कॅटेगरी असे 3 कॅटेगरीज मध्ये असतात. येलो कॅटेगरीतला वेस्ट जो असतो तो इन्सिनरेट केला जातो, जो जाळण्यायोग्य असतो तो कचरा. फॉर एक्झाम्पल त्याचे पेशंटचे कापूस, रक्त लागलेले किंवा इन्फेक्टेड जे काही असणार किंवा बॉडी पार्ट्स वगैरे हे काही ते सगळे येलो बॅग्स मध्ये जातात. नॉन इन्सिनरेबल हे रेड बॅग्स मध्ये जातात. रेड बॅग मध्ये नॉर्मली प्लास्टिक, बॉटल्स, कॅथेटर्स हे इतर सगळ्या गोष्टी त्याच्यात जात असतात. बरं, जसं तुम्ही याच्यातलं कॅटेगरायझेशन सांगितलं त्याप्रमाणे ज्यावेळेला हा बायोमेडिकल वेस्ट निघतो त्यावेळेला याची विल्हेवाट नेमकी कशा प्रकारे लावली जात असते की पुन्हा एकदा वातावरणामध्येच ते तसेच्या तसे राहिलेले असतात? जसं तुम्ही सांगितलं की काही ठिकाणी जाळावं लागत असेल, काही ठिकाणी पुन्हा एकदा त्याचं रिसायकल केलं जातं, की नेमकं काय केलं जातं? हे वेस्ट आपल्या मानवी वस्त्यांपासून लांब कसं नेलं जातं जेणेकरून पर्यावरणाला धोका निर्माण होणार नाही? चेतनजी. होत नाही. नॉर्मली आता 2 प्रोसेसेस आहेत याच्यात. एक इन्सिनरेशन प्रोसेस आहे, एक दुसरा आहे ऑटोक्लेव्हिंग प्रोसेस. आता जे इन्सिनरेशन आहे, जे वेस्ट जाळण्यायोग्य असतो, बॉडी पार्ट्स असले, ब्लड असते, कापूस असतं किंवा जे काही पेशंट रिलेटेड जे वेस्ट आपल्याकडे येत, कपास वगैरे येतं ब्लडचे, ते हे सगळे वेस्ट डायरेक्ट जाळले जातात. ही बॅग्स पण ओपन करत नाही, त्याला इन्सिनरेशन मध्ये जाळले जातं. इन्सिनरेशन मध्ये तिथं 850 डिग्री प्रायमरी चेंबर मध्ये त्याचं टेम्परेचर असतं आणि सेकंडरी चेंबर मध्ये ते गॅसेस परत जाळले जातात, जे पॉइझनस गॅसेस असतात वगैरे. तर ते 1050 डिग्रीवर ते गॅसेस परत जाळले जातात. मग त्याच्यानंतर त्याचे प्रोसेसमध्ये सगळे पोल्युशन कंट्रोल डिव्हाइस वगैरे ते लागले जातात त्याच्यामध्ये. आता तसंच नॉन इन्सिनरेबल जो वेस्ट आहे, नॉन इन्सिनरेबल वेस्ट मध्ये जे प्लास्टिक बॉटल्स, काचेच्या बाटल्या वगैरे त्याला ऑटोक्लेव्हिंग केलं जातं. नंतर हायपोक्लोराईडचं स्प्रेइंग होतं त्याच्यावर आणि ते त्याला रियूज नाही होणार त्याची काळजी घेऊन ते रिसायकलरकडे पाठवले जातात. बरं, नक्कीच आहे. मात्र ज्यावेळेला अशा प्रकारे बायोमेडिकल वेस्ट निघत असतं त्यावेळेला हे बायोमेडिकल वेस्ट जे आहे प्रत्येक हॉस्पिटल्समधून, प्रत्येक रुग्णसेवा पुरवणाऱ्या लॅब्सपासून किंवा टेस्ट लॅबपासून कशा प्रकारे याचं कलेक्शन केलं जातं आणि कुठे त्यानंतर हे सगळं काही नेलं जातं? चेतनजी. हे असं आहे की सर, आमचं कलेक्शनचे सिस्टम असते, त्याच्यात व्हेकल्स दिले गेलेले आहेत. व्हेकलवर जीपीएस सिस्टम लागलेला असतो. त्या जीपीएसच्या माध्यमातून ते ट्रॅक केलं जातं. त्याच्यानंतर बॅग जो उचलतो आपण त्याच्यावर ते बारकोडिंगचं एक सिस्टम असते, त्याला स्कॅन केलं जातं, त्याचं वजन येतं. तर ते आम्ही वेस्ट कुठं चाललं, काय चाललं, कसं चाललं ते कॅटेगरीमध्ये बघता येतं आपल्याला त्याच्यात. त्याच्यानंतर आम्ही डॉक्टरांची लिस्ट असते आणि आमचे रूट फिक्स केलेले गेलेले असतात. उदाहरणार्थ समजा 1-2,000 डॉक्टर्स असतात तर त्यांना ती सर्व्हिसेस द्यावं लागते आम्हाला. ते स्पेशलाइज पॅक बॉडीचे व्हेकल्स असतात. ते डॉक्टरांची रिस्पॉन्सिबिलिटी असते की ते वेस्ट सेग्रिगेट केलं पाहिजे ऍट सोर्स. त्यांनी आम्ही त्यांच्याकडे जाऊन तो वेस्ट कलेक्ट करतो, त्याला बारकोडचं हे करतो आणि त्याच्यानंतर वेइंग करून गाडीत टाकलं जातं. असे ते सगळ्या हॉस्पिटलमधून आम्ही तो वेस्ट कलेक्ट करत असतो. त्याच्यानंतर ती गाडी प्लांटवर जाऊन त्याचं जे पुढच्या प्रक्रियेला लागून जाते ते काय करायचं त्याचं. बरं, मगाशी प्लांट असा तुम्ही उल्लेख केलेला आहे. बायोमेडिकल वेस्ट जे आहेत ते आपल्या पर्यावरणाला धोका निर्माण करू नये, पर्यावरणापासून लांब जावं यासाठी त्याचं मॅनेजमेंट केलं जातं. त्यासाठी प्लांट जे उभारण्यात येतात या प्लांटची संरचना नेमकी कशा स्वरूपाची असते आणि या क्षणाला संपूर्ण राज्यामध्ये अशा प्रकारचे किती प्लांट्स आहेत? महाराष्ट्रात टोटल 32 प्लांट्स आहेत. आता जसं आमचं प्लांट आहे, आमचं नाशिकचं आहे, औरंगाबादचं आहे, मुंबईला आहे, बऱ्याच ठिकाणी आम्ही करतो कामे याच्यात. तर हे जवळपास आम्ही 2000 वर्षामध्ये आम्ही चालू केलं होतं 2001 मध्ये सगळ्यात पहिला प्लांट. त्याच्यात इन्सिनरेशन सिस्टम असते, ऑटोक्लेव्हिंग सिस्टम असते, पोल्युशन कंट्रोल डिव्हाइसेस असतात आणि चिमणी असते. तर त्या ज्या सिटीमध्ये प्रत्येक एका सिटीमध्ये एक प्लांट जो आहे तो 75 किलोमीटर्स पर्यंत जाऊन तो कव्हरेज करून त्याचं पूर्ण डिस्ट्रिक्ट कव्हर करत असतो.
तिथं. बरं, 32 प्लांट्स आहे असं आपण मगाशी म्हणालेलं आहात. तर संपूर्ण राज्याचा विचार केला तर हॉस्पिटल्सची असलेली संख्या आणि प्लांट्सची असलेली संख्या ही पुरेशी आहे का? रोज दिवसाला बायोमेडिकल वेस्ट किती प्रमाणामध्ये तयार होतं? आता असं आहे साहेब, ते वेगळ्या वेगळ्या सिटीज मधले वेगळे वेगळे उदाहरणार्थ आहे. फॉर एक्झाम्पल नाशिकमध्ये आहे तर ते 3 टनच्या आसपास येणार आहे. औरंगाबादमध्ये आहे ते 2.5 टनच्या आसपास येतात. बॉम्बे मधलं आहे दॅट गोज नियर अबाउट 18 ते 20 टन पर्यंत वेस्ट जातो आमच्याकडं तिथं. आणि त्याच्यानंतर हे वेगळ्या वेगळ्या सिटीज मध्ये आतापर्यंतचं कॅटेगरी काय म्हणजे काय म्हणतात त्यांना, ही कॅपॅसिटी आहे आतापर्यंत. पण या कोविडच्या वेस्टमुळे काय होतंय की ते वेस्टची क्वांटिटी एकदम वाढून गेली. पीपी किट्सची म्हणा किंवा अजून त्याच्यात फूड वेस्ट यायला लागलेला आहे. त्याच्यामुळे थोडंसं आता वर्कआउट करतोय आपण, म्हणजे आता कट थ्रू चाललेले बरोबर. पण नाशिकमध्ये स्पेअर कॅपॅसिटी आहे, औरंगाबादमध्ये स्पेअर कॅपॅसिटी आहे. तर बॉम्बेमध्ये थोडंसं वाढलेले पेशंट्स म्हणून थोडंसं बायोमेडिकल वेस्टची क्वांटिटी कोविडची जास्त झाली. बरोबर आहे. बायोमेडिकल वेस्टमध्ये ज्या वेळेला कोविडची ही भर पडलेली आहे, किती टक्क्यानं आता हे वेस्ट आणखी वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळतं? जसं तुम्ही म्हणताय की असलेले प्लांट्स हे सध्याच्या काळाला पुरेसे आहे, मात्र कोविडच्या निमित्तानं 30% कचरा हा जास्ती वाढतोय. बायोमेडिकल वेस्ट जे आहे ते सातत्यानं वाढताना दिसतंय आणि याचा किती जो आहे तो परिणाम या सर्व प्लांट्सवरती पाहायला मिळेल आणि किती याचा भार या प्लांट्सना सहन करावा लागेल? सर, ते पेशंटवर डिपेंड करणार आहे आता. आणि प्रॉपर वेस्ट जर सेग्रिगेट केलं आपण तिथं ॲट सोर्स, जी हॉस्पिटलची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आता एक पीपी किटची जर वजन धरायला गेलो आपण तर ते साधारण 250-300 ग्राम 500 ग्राम पर्यंत पण जातं ते याच्यातलं. तर आता ॲज पर जसे जसे पेशंट्स वाढत जातील तसं होईल. आता सेग्रिगेट करून दिलं की फॉर एक्झाम्पल नॉन कंटॅमिनेटेड असतील, फूड वेस्ट त्याचं नसतील तर त्यांनी ते साईडला म्युन्सिपल लँडफिल साईडला जाऊन ते डिस्पोज करायचं असतं. त्याच्या नॉर्म्स वेगळे दिले गेलेले आहेत. कोविडच्या गाईडलाईन्स नवीन आलेल्या आहेत. त्या गाईडलाईन्स प्रमाणे जर केलं तर ॲब्सोल्युटली काही असा इश्यू व्हायची शक्यता नाही. बरोबर आहे. काही धक्कादायक प्रकारांबद्दल मला सविस्तर चैतनजी तुमच्याकडनं उत्तर अपेक्षित आहे आणि ते म्हणजे असं की अनेक हॉस्पिटल्सच्या बाहेर हा कचरा सध्याच्या काळाला जसाच्या तसा फेकल्याची काही उदाहरणं आपण पाहिलेली होती. काही ठिकाणी पूर्णपणे जबाबदारीनं हा वेस्ट जो आहे वेस्ट मॅनेजमेंट प्लांटकडे पाठवला देखील जातोय. मात्र जे आपण काही उदाहरणं बघतो, काही ठिकाणी टेस्ट केलेलं आहे आणि त्यानंतर हे बायोमेडिकल वेस्ट जे आहे ते रस्त्यावरती किंवा हॉस्पिटलच्या आसपासच्या परिसरामध्ये फेकून दिलं जात असतं. यामुळे आरोग्यविषयक धोका सर्वसामान्यांचा किती वाढलेला आहे असं आपल्याला वाटतं? सविस्तर मला ऐकायला आवडेल चेतनजी. खरं तर सर असं आहे की आजच्या तारखेला ना कोणी नॉर्मली असं म्हणजे मेंबर असलेलं कोणी हॉस्पिटल आता आजकाल फेकत नाही सर्व्हिस. म्हणजे टू बी प्रिल आता ह्या काही घटना होतात की ह्या डॉक्टरचं माहिती नसतं, खालचे वाढबळ असतील किंवा त्याच्या खालचे जर ह्युमर असेल तर त्यांनी तो काही फेकला असेल कुठं त्यावेळेला तो आहे. पण नॉर्मली आजच्या तारखेला म्हणजे डॉक्टर्स आर ऑल्सो कोऑपरेटिव्ह आणि तेही एकदम खूप प्रॉम्प्ट आहे की समजा गाडी यायला उशीर जरी झाला की ते कॉल करून कन्फर्म करतात गाडी अजून आलेली नाही वगैरे. तर हा आता खूप कमी पार्ट किंवा ज्यांनी मेंबरशिप नसेल घेतलेली किंवा ज्याचं रजिस्ट्रेशनच नसेल डॉक्टरांचं, असे काही डॉक्टर्स असतील किंवा असं असेल तर त्या केसेसमध्ये पॉसिबिलिटीज आहे सर. म्हणजे आमच्या काही अजून जेणेकरून आमच्या लक्षात नाही आलेलं सर. या नक्कीच चेतनजी, तुम्ही हा प्रकार पाहिलाय असं माझं मुळीच म्हणणं नाही आहे. माझा विचारण्याचा उद्देश असा आहे की ज्यावेळेला अशा प्रकारचा कचरा हा आसपासच्या परिसरामध्ये फेकून दिला जात असतो, यामुळे किती धोका संभवतो आसपासच्या नागरिकांना किंवा त्याच्या जर तुम्ही संपर्कात येणार असाल तर किती धोका यामुळे संभवू शकतो असा माझा प्रश्न आहे. चेतनजी 100% आहे सर. धोकादायक आहे कचरा 100%. जोपर्यंत तिथनं आजूबाजूचे जे लोक तेवढे प्रिकॉशन घेत नाही किंवा आम्ही जसे अवेअरनेस करत असतो लोकांना की कुठेही वेस्ट दिसला तर आम्हाला कळवा, आम्ही ते जाऊन लिफ्ट पण करत असतो वगैरे. हे बट नॅचरल आहे की हे धोकेदायकच कचरा असेल. रस्त्यावर जर टाकले गेले असेल तर धोकेदायकच. बरं चेतन बोराजी, सध्या संपूर्ण जगभरामध्ये जर आपण बायोमेडिकल वेस्टचा प्रश्न उपस्थित केला तर प्रत्येक देशाची या क्षणाला परिस्थिती काय आहे, त्यात महाराष्ट्र कुठे आहे, भारत कुठे स्टँड करतो याविषयी खरं तर जाणून घ्यायला आवडेल. कितपत जागरूकता या संदर्भातली आपल्या देशात आहे आणि परदेशामधली टेक्नॉलॉजी या संदर्भातलं काय सांगते? महाराष्ट्र सर ऑल ओव्हर इंडियामध्ये महाराष्ट्र खूप चांगल्या पद्धतीने डिस्पोजलचं काम करते.
एक नंबरवर आपण असं सांगाल तरी चालेल आणि ते त्यांचे तुम्हाला रेकॉर्ड्स तुम्ही ते क्रॉस चेक पण करू शकता CPCBच्या पोर्टलवर जाऊन. इथं इम्प्लिमेंट करायचं पण आणि अवेअरनेसमुळे पण खूपसा फरक झालेला आहे की लोक एकदम प्रॉपरली ते वेस्ट डिस्पोजलच्या ह्याच्यात आलेले. आता हळूहळू काय आहेत की टेक्नॉलॉजीज ज्या बाहेर चाललेल्या आहेत, नॉन बर्न टेक्नॉलॉजीज वगैरे अशा काही येत असतात, पण ते भारतात सुटेबल आहे नाही आहे अजून त्याच्यावर काही हे नाही आलेलं आहे. नॉर्मली भारतात जे चालतं ते इन्सिनरेशन आहेत, ऑटोक्लेव्हिंग आहेत आणि श्रेडर मशीन असतं. याच्यावरनं ते सगळं काही केलं जातं. आता आउट ऑफ दिस ह्याच्यात सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की हे सेग्रिगेशन ऍट सोर्स झालं पाहिजे वेस्टचं. म्हणजे जर वेस्ट प्रॉपरली सेग्रिगेट करतील डॉक्टर्सच्या इथं हॉस्पिटल्समध्ये तर आपल्याला काही दुसऱ्या याची काही गरज नाहीये. आणि बेसिकली इन्सिनरेशनचं काय की त्याचं व्हॉल्यूम कमी करायचं असतं आपल्याला. वेस्टचा जो व्हॉल्यूम असतो तो वेस्टचा व्हॉल्यूम एकदम कमी होऊन जात असतो. तर त्याच्यामुळे तो इन्सिनरेशन जाणं हा योग्य एकदम प्रॉपरली ट्रीटमेंट मधला आहे. बरं, नक्कीच हॉस्पिटल्स म्हणा, डॉक्टर्स म्हणा, हे प्रोफेशन फार जुनं जरी असलं भारतासारख्या देशामध्ये तरी देखील बायोमेडिकल वेस्टला किती स्थान दिलं गेलेलं आहे आणि या वेस्ट मॅनेजमेंटला किती स्थान दिलं गेलेलं आहे आपल्या भारतात? सर, अजूनपर्यंत कचऱ्यासाठी काही स्थान काही मिळालेलं किंवा असं हे नाही. आता लोकांना ती जागरूकता चालू झालेली आहे या वेस्ट बद्दल माहिती व्हायला वगैरे. आता एक मागच्या 2-5 वर्ष समजा आम्ही मागच्या 20 वर्षापासून या ह्याच्यात काम करत असतो, तर लोकांना ते साधारण आमच्याकडे बघायचं दृष्टिकोन लोकांचा खूप वेगळा असतो. काय ते हे कचराचे, काय ते असंच आहे तसंच आहे, कचऱ्याचे पैसे. आणि बेसिकली मानसिकता नसते कोणाची कचऱ्याचे पैसे द्यायचे डिस्पोजलसाठी. तर त्याच्यामुळे आपल्याला म्हणजे अवेअरनेस हा एकमेव आहे. आणि आता खूप चांगल्या पद्धतीने अवेअरनेस आलेलं आहे. तसं काय सॉलिड वेस्टचं पण चांगलं आलेलं आहे, बायोमेडिकल वेस्ट. आता सगळं लोकांना सगळं काही माहिती पडलं आता की कोणतं वेस्ट कुठं टाकायला पाहिजे, कोणतं काय टाकलं गेलं पाहिजे. तर गुड, अवेअरनेस चांगलं आहे. MPCB पण खूप चांगले एफर्ट्स घेते अवेअरनेस करण्यासाठी. गव्हर्नमेंट आपली घेते, कॉर्पोरेशन्स घेते, चांगल्या पद्धतीने करतात. हळूहळू अजून चांगलं होईल याच्यात. बरं चेतन बोराजी, पुढचा एक महत्त्वाचा प्रश्न असा की ज्या वेळेला एखादी नवी आस्थापना तयार होते, एखादं नवीन हॉस्पिटल उदयाला येतं, ज्यावेळेला डॉक्टर या संदर्भातली प्रॅक्टिस करत असतात, त्यावेळेला या संदर्भातली काही नियमावली घालून देण्यात आलेली आहे का की ज्या वेळेला एखाद्या ठिकाणी ट्रीटमेंट घेतली जात असेल? कारण बऱ्याचदा आपण एखाद्या हॉस्पिटलमध्ये जातो, तिथली स्वच्छता आपल्याला आवडत असते, मात्र इथून निघणारा बायोमेडिकल वेस्ट जे आहे त्याचं पुढे काय होतं हा प्रश्न आजपर्यंत खरोखर कोणाला पडलेला नव्हता. मात्र ज्यावेळेला सर्वेक्षण झालं, दुसरीकडे कोविड-19 सारखा जो आहे त्याचा विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यानंतर मेडिकल जे आहे किंवा स्वच्छता याविषयीची जनजागृती व्हायला सुरुवात झाली. मुंबई असेल किंवा मुंबईसारखी महत्त्वाची शहरं ज्या ठिकाणी कोविडचे पेशंट हे सर्वाधिक आहे, मग अशा वेळेला बायोमेडिकल वेस्ट याच्या संदर्भात कुठेतरी कुजबूज सुरू झाली आणि मग या विषयाची जी आहे ती सुरुवात झाली की बायोमेडिकल वेस्ट जे वाढलेलं आहे हे देखील या इंडस्ट्री समोरचं एक चॅलेंज आहे का? आणि ज्यावेळेला हॉस्पिटल्स किंवा तशा प्रकारच्या तत्सम सुविधा देणाऱ्या लॅब्स उघडल्या जात असतील त्यावेळेला त्यांना काही नियमावली घालून देण्यात आलेली आहे का, ज्या नियमांचं पालन हे त्यांना करावंच लागतं? येस सर, याच्यात असं आहे सर, ते बायोमेडिकल वेस्ट हँडलिंग रूल्स आहेत. त्या रूल्स मध्ये ते सगळे नियमावली दिलेली आणि जबाबदाऱ्या फिक्स केलेल्या आहे की डॉक्टरची जबाबदारी काय असते आणि आम्ही ऑपरेटरची काय जबाबदारी आहे. त्याच्यात आता कोविडचे वेस्ट जो आलेला आहे त्याला पण डिस्पोज करायच्या त्या गाईडलाईन्स आलेल्या आहेत ऑलरेडी. त्या गाईडलाईन प्रमाणेच त्याला डिस्पोज करायचं असतं. कोविडच्या याच्यात जसं आमचे कोणी माणूस आज जातो कोविडचा वेस्ट घ्यायला तर तोही प्रॉपर PPE किट घालून जाणार, तो ड्रायव्हर PPE किट घालून जाणार. त्याच्यासोबत आम्ही हायपोक्लोराईड सोल्युशन देत असतो, तर तो कंटिन्यूस तिथं हे करतो. ते स्पेशलाइज्ड गाड्या असतात, ते फक्त कोविडचाच वेस्ट कलेक्ट करतात आणि ते डिस्पोजलसाठी आणत असतात. बरोबर आहे. मात्र जसं आता तुम्ही म्हणतायत की या संदर्भात खूप मोठी काळजी घेतली जात असते. कोविडसारख्या अनेक आजारांसंदर्भामध्ये ज्यावेळेला आपण पाहतो की अशा प्रकारचं बायोमेडिकल वेस्ट जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती निघतंय. जर आपण टक्केवारीचा विचार केला की रोज काही सोसायटींमधून किंवा काही शहराचा निघणारा जो रोजचा साधारण कचरा आहे त्याच्या प्रमाणामध्ये बायोमेडिकल वेस्टचं प्रमाण हे त्या शहराशी निगडीत किती टक्क्यांचं असतं? नॉर्मली आता एक शहर नाशिक शहरचं मी उदाहरण दाखवतो. आम्ही तिथं सॉलिड वेस्टचे ट्रान्सपोर्टेशन करत असतो. साधारणपणे तिथं एक 550 टन म्युन्सिपल सॉलिड वेस्ट निघतं नाशिकमध्ये डोर टू डोर कलेक्शनचं. आणि त्याच्यात बायोमेडिकल आपण जर धरायला गेलो तर एक जवळपास 2.5 ते 3.25 टन निघत असतं फक्त हॉस्पिटल वेस्ट.
आणि त्याच्यात कोविडचं आता वाढलेलं आहे, तर ते 300-400 किलो वेस्ट कोविडचं वाढलेलं असतं. तर हे दिस इज पर्सेंटेज वाईज बरं चेतन आहे खूप. हा बोला. जी सर. नाही, वेस्टची क्वांटिटी कमी आहे खूप, म्हणजे हॉस्पिटल वेस्टची, पण ते हजार्डस खूप असतात. दॅट इज व्हेरी डेंजरस वेस्ट. बरं चेतनजी, मला एक प्रश्न विचारायचा आहे. ज्या वेळेला आपण बघतोय की कोविड-19 आल्यानंतर लोकांमध्ये जनजागृतीला सुरुवात झाली, हँड सॅनिटायझर्स हे फार मोठ्या प्रमाणात घेतले जात आहे, मात्र ते ज्या बॉटल्समधून येतात त्यांचं प्रोडक्शन वाढलेलं आहे आणि दुसरीकडे प्लास्टिक ही एक समस्या समोर येताना दिसते. दुसरीकडे जर आपण पाहिलं तर मास्कचं जे आहे ते देखील प्रोडक्शन वाढलेलं आहे, PPE किटचं प्रोडक्शन वाढलेलं आहे. त्यामुळे स्वतःच्या प्रोटेक्शनसाठी लागणाऱ्या अनेक गोष्टी या क्षणाला सर्वाधिक तयार केल्या जात आहेत. मग अशा वेळेला या बायोमेडिकल वेस्टचं नेमकं करायचं काय, हा प्रश्न देखील उपस्थित होतो. सर्वसामान्य माणूस, आपण हॉस्पिटल संदर्भात आजपर्यंत बोलत होतो, मात्र सर्वसामान्य माणूस ज्यावेळेला या सर्व गोष्टींचा वापर करतो त्यावेळेला आपल्या रोजच्या डस्टबिनमध्ये या वस्तू एकतर फेकल्या जातात किंवा मास्क असतील त्यांचं करायचं काय हे शिकवलं जात नाही. म्हणजे एका बाजूला जनतेला अवेअर केलं जातं की हात सातत्यानं धुत राहायला हव्यात, दर 2 तासांनी हात धुणं आवश्यक आहे, स्वतःच्या चेहऱ्यावरती मास्क वापरा. तर मास्क हे विविध प्रकारचे मिळतात, 2 लेअर असेल, कपड्यापासून बनवलेला असेल, विशिष्ट प्रकारच्या एखाद्या कपड्यापासून बनवलेला असू शकतो. तर विविध प्रकारचे मास्कही यायला सुरुवात झाली. मग एकदा त्या मास्कचा वापर केला, रियुजेबल मास्कचा रियूज केला, तरी देखील अनेक वेळेला रस्त्यावरती फेकून दिलेल्या आपण यावेळेला पाहतोय. किती डेंजरस ठरू शकतं हे आपल्या सोसायटीला आज या चर्चेतून आपण सर्वसामान्य जनतेलाही हे सांगणं आवश्यक आहे. कारण ज्या प्रकारे आपण चर्चा केली ती मेडिकल असलेल्या किंवा तशा प्रकारच्या हॉस्पिटल संदर्भामध्ये किंवा तशा प्रकारच्या सुविधा पुरवणाऱ्या संदर्भातल्या होत्या. सर्वसामान्य माणसांना मात्र यातलं फार कळत नाही. म्हणून काय सांगावं असं वाटतं? सर, एक असं आहे की तो मास्क वगैरे जे आहेत ते ऑलरेडी आता तसं मी एक शहराचं एक उदाहरण देतो. आता एक एक्झाम्पल सेट करतो. फॉर एक्झाम्पल ते हाऊस होल्ड मधले जे मास्क असतात किंवा हे असतात, तर आम्ही ऑलरेडी सॉलिड वेस्ट मध्ये एक गाडी जेव्हा आमची जाते कलेक्शनला, तर एक ऑलरेडी एक वेगळा सेपरेट बॉक्स आम्ही ठेवलेला आहे तिथं. ते सेपरेटली कलेक्ट केले जातात. ते मास्क त्यांनी प्रॉपरली त्याच्यातच मिक्स न करता सेपरेट एक कॅरी बॅग मध्ये दिले किंवा दुसऱ्या कोणत्या तरी कंटेनर मध्ये दिले, तर ते घंटागाडीवाले ते वेगळ्या याच्यात टाकतात असतात. तो जातो तिथं जमा होतो आमच्या डम्पिंग ग्राउंडला एकत्र ते करून ते पॅक करतात येलो बॅग्स मध्ये आणि तो वेस्ट आमच्याकडं तिथं येतो काही प्रमाणात. म्हणजे आता 100% सगळे लोक करता नाही करता आपल्याला नाही माहिती, पण जितक्या लोकांचं येतं, मास्क असो, PPE किट्स असो, हे जे काही किट्स असतात हे सगळे बेसिकली त्याला डिस्पोज करण्यासाठी हे इकडंच यायला पाहिजे. बरोबर आहे. मात्र या बायोमेडिकल वेस्टचं करायचं काय या प्रश्नाचं उत्तर खऱ्या अर्थाने या चर्चेमध्ये आपण शोधण्याचा प्रयत्न करतोय. चेतनजी, येत्या काळामध्ये अशा प्रकारच्या प्लांट्सची संख्या वाढवणं हे आवश्यक असेल का आपल्या देशासाठी आणि परदेशातही आणि संपूर्ण जगभरामध्ये अशा प्रकारच्या प्लांट्सची निर्मिती ही अत्यावश्यक आहे का? जाता जाता काय सांगाल चेतनजी? 100% अत्यावश्यक आहे. आणि प्लस आता आम्ही जसं नाशिकमध्ये पण आहे, मुंबईत पण आहे, आम्हाला प्लांटचे कॅपॅसिटीज वाढवतोय आम्ही. आता सपोजिंग पर टन आम्ही 24 टन पर डे इन्सिनरेशन करत असेल मुंबईमध्ये किंवा नाशिकमध्ये, तर आता ते आम्ही परवानगी गव्हर्नमेंटची घेऊन त्याला ऍक्सेस कॅपॅसिटी वाढवायच्या याच्या मागे लागलेले. जसे जसे काळ येत जातील तसे तसे आम्ही त्याला कोपअप करत चालू. नक्कीच. धन्यवाद चेतन बोराजे, तुम्ही या चर्चेमध्ये सामील झालात आणि बायोमेडिकल वेस्टचं करायचं काय या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आम्हाला आणि आमच्या सर्व प्रेक्षकांना मदत केली त्यासाठी. तर आपण पाहिलं की कशाप्रकारे बायोमेडिकल वेस्टचं करायचं काय. तर बायोमेडिकल वेस्ट जास्तीत जास्त तयारच होऊ नये यासाठी तुम्ही आम्ही मिळून काय नेमके प्रयत्न करू शकतो. जर ते तयार झाले तर पर्यावरणाला आणि पर्यावरणामध्ये राहणाऱ्या कुणालाही याचा जो आहे तो संपर्क होऊ नये किंवा त्यांना याचा त्रास होऊ नये याची काळजी घेणं गरजेचं आहे. आणि रोजचा आपण घरातून कचरा जशा प्रकारे बाहेर फेकतो तशाच प्रकारे हे बायोमेडिकल वेस्ट जे आहे त्याचं मॅनेजमेंटही तितकंच आवश्यक आहे हे या चर्चेअंती स्पष्ट होताना दिसतं. या विशेष चर्चेत वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा लोकशाही न्यूज.